कृषीऐवजी स्टार्टअपनी देशाची प्रगती केली. सोन्याची चिडिया स्टार्टअप आहे. मी थोडा मी असा काय बोलला नाही. मी जे बोललं मी परत रिपीट करतो. आज आमचे स्किल युनिव्हर्सिटीच्या स्टार्टअप कार्यक्रम होता. माननीय महामहिम राज्यपाल आले होते. त्यामध्ये मी सांगितलं होता की भारत पूर्वापासून सोन्याची चिडिया म्हणून भारतची ओळख होती. भारत कृषीप्रधान देश होता तरी आपला कधी आपल्या कृषीचे विकायचा नको. आपण जे सोन्याची चिडिया होते त्यांच्या मागचं कारण आपला घरी घरी स्टार्टअप होता. प्रत्येक महिला, प्रत्येक पुरुष, प्रत्येक विद्यार्थी सर्वांनी काय काय करायचा म्हणून त्या काळामध्ये आपला GDP फार जास्त होता. 25पेक्षा जास्त कंट्रीमध्ये आपला एक्सपोर्ट होत होता. आता परत आपला भारतने स्वामी विवेकानंदच्या शब्दामध्ये विश्वगुरू करायचे असेल तो घरी घरी स्टार्टअप केला पाहिजे. हा माझ्या भारत कृषीप्रधान देश होता, आज पण आहे, नंतर पण राहणार आहे. माननीय जितेंद्र आव्हाड साहेब फार मोठे नेता आहे. मी त्यांच्यावर काय बोलू इच्छित नाही. मी माझ्या मनामध्ये फार क्लीन आहे. मी काय बोललो आणि काय माझ्या विचार श्रेणी आहे मला माहीत आहे. मी जे बोललो आता रिपीट केला. तुमच्या वाक्याचा विपर्यास केला गेला असं तुमचं म्हणणं आहे का? नाही, बोललोच नाही. तो विपर्यास काय करायचा त्याने ते आव्हाड साहेबने बोलला म्हणून तुमच्या मनामध्ये असा लागेल. माझं वाक्य तुम्हाला वाटते का की विपर्यास केला गेला? नाही, मी जे वाक्य बोललो होतो त्या मी हुबहू रिपीट केला. आता आदित्य ठाकरे यांनी सुद्धा तुमच्यावरती निशाणा साधताना म्हटलंय की त्यांनी केवळ जमिनी बांधणं आणि आपला व्यवसाय पुढे करणं एवढंच लक्ष ठेवलेलं आहे. वरळीतील त्यांनी लोढा पार्कला त्यांनी रमाबाईंचं नाव द्यावं असंही त्यांनी उद्देश ठेवलेला आहे. ठीक आहे. मी पूर्वीपासून सांगितलं की मी ज्यावेळी 8 वर्षापूर्वी मुंबई भाजपाचे अध्यक्ष बनलो त्यावेळी मी माझ्या परिवाराच्या व्यवसायामध्ये माझ्या सर्व इंटरेस्ट काढून घेतला. माझा शेअर पण नाही, मी डायरेक्टर पण नाही. माझा मुलगा ते सर्व सांभाळताना माझ्यापेक्षा फार चांगली रीतीने सांभाळता. आत्ता मी 7 वेळा मला आमदार म्हणून झाले आहे. मी कधी व्यवसाय आणि राजनीतीचा मिक्स करत नाही. मला हा बातचा आनंद आहे की माझं जीवन फार पारदर्शी आहे. आदित्य ठाकरेजीने काय सांगितला, जितेंद्र आव्हाड साहबने काय सांगितला त्यावर मैं काय कमेंट करू इच्छित नहीं. सर, हिंदी में जानना चाहेंगे जिस तरीके का स्टेटमेंट आपने किया था उसके बाद विपक्ष ने आप पे निशाना साधा है, क्या कहेंगे? रतन टाटा स्किल यूनिवर्सिटी का एक स्टार्टअप वन का कार्यक्रम था. उसमें महाराष्ट्र के महामहिम राज्यपाल आए थे. मैंने उस समय भाषण में ये कहा कि भारत की पुरानी ओळख सोने की चिड़िया करके थी. भारत कृषि प्रधान देश था पर भारत में कभी कृषि को बेचा नहीं जाता था. भारत उस समय सोने की चिड़िया इसलिए कहलाता था क्योंकि भारत के घर घर में स्टार्टअप था. हर महिला कुछ न कुछ काम करती थी, हर पुरुष, हर विद्यार्थी कुछ न कुछ काम करता था. घर घर में फैक्ट्री थी. भारत का उस समय का GDP दुनिया के कई देशों से ज़्यादा था. 25 से ज़्यादा देशों में भारत से एक्सपोर्ट होता था. यदि भारत को वापस विश्व गुरु बनाना है तो भारत के अंदर स्टार्टअप को और बल देना पड़ेगा. यह हमारी विकसित भारत की कल्पना से जुड़ा हुआ एक स्टार्टअप को शहरों से हटाकर गांवों तक पहुंचाने का हमारे विभाग का प्रयास है. और मैं पुनः कहना चाहता हूं, भारत कृषि प्रधान देश था, भारत कृषि प्रधान देश है, भारत कृषि प्रधान देश रहेगा. सर, खरं म्हणजे काही दिवसांपासून जो KEM रुग्णालय आहे त्याचं नाव बदलायचा विषय चालू आहे. त्याहूनही टीका होते की KEM जर बदलत आहे तर जे टॉवर्स आहेत त्यांची पण नावं बदला असंही म्हटलं जातं. यावर आपलं काय? असं आहे, मी पूर्वी पण सांगितला, जे तुम्ही जे शिवसेनाची भाषा बोलत आहे ते ट्रम्प टॉवरच्या बद्दल बोलत आहे. ट्रम्पचे नावावर ट्रम्प टॉवर नाही. ट्रम्प त्यावेळी आमचे पार्टनर होते. ते स्वतः इथे प्रेसिडेंट बनण्यापूर्वी स्वतः इथे आले होते. त्याने सर्व आमच्या बरोबर माझे कंपनीचे बरोबर त्यावेळी मी कंपनीमध्ये होतो. ते बसून त्याने स्वतः ते बिल्डिंगची ड्राइंग केली, स्वतः डिझाईन केली. ते आमचे बरोबर त्यांच्या पार्टनरशिपचे ॲग्रीमेंट आहे म्हणून त्यांचं नाव ट्रम्प आहे.